वर्धमान नगर नागपूर, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा उमरेच्या वतीने आजच्या नव्या होण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला। त्या बैठकीत उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजी यांना माझा प्रणाम, तसेच आपले सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिमदेवजी उपस्थित त्यांना माझा प्रणाम, आणि आपल्या सर्वांच्या लाडकी आई वाराणसी आई उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम, आणि आजच्या कार्यक्रमाला लाभलेले काशीनाथजी बारेकर, धनराजजी पदिले, शंकरजी टुले, टिकारामजी चौके, नागोजी शिंदे, नितेशजी कळंबे, रवींद्रजी राऊत, भानुताई वारे, राहुलजी वंजारी, त्रुपाली वाघमारे, गोपाल रक्ताटे, चोकुले बाबू आणि इतर सर्व बाबाचे सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझ्या हातून नमस्कार। आतापर्यंत ज्या सेवकांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल एक निश्चितपणे लक्षात येते की दैवी शक्ती आज भी कार्य करते आहे। कारण हा मार्गामध्ये आम्ही जेव्हा मार्ग स्वीकारला तेव्हा मला असं वाटतं की खूप झालं, हार्डली 200-300 कुटुंबाचे सेवक नागनापूर, कारापेठ, उमरेड परिसरातले लोक सेवक असतील। आज हजारोच्या सेवकांनी कुटुंबाच्या सेवक मार्गात तयार झाले। ते कारण म्हणजे असं, कारण दैवी शक्ती जे कार्य करते आहे आणि ज्या झपाट्यांना सेवकांच्या कुटुंबामध्ये किंवा मार्ग स्वीकारतो आपण तेव्हा जे सुख शांती समाधान मिळते ते कुठेही मिळत नाही असं एकंदरीत हा मार्गावरती येणाऱ्या सेवकांमुळे लक्षात येते। तुम्हाला एक उदाहरण देतो मी। माझा सेवक नंबर आहे 2608। तेव्हा तर मी जेव्हा माझ्या लग्न व्हायच्या पूर्वीच्या की लग्नाच्या नंतरचा माझा अनुभव आहे। माझ्या घरी एक घराचं बांधकाम सुरू होतं आणि कॉलमचे म्हणजे फाउंडेशन तयार झालं होतं आणि एक सेफ्टी टँकचा गड्डा बांधणं सुरू होतं। माझ्याकडे खूप मोठे असं कंबरभर एक कुत्रं होतं, खूप मोठं कुत्रं होतं, ते पोचलेलं होतं। आमच्याकडे शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय असल्यामुळे दूध खूप व्हायचं, त्याला आम्ही नेहमी त्याला दूध वगैरे प्यायला द्यायचं, त्याच्यामुळे जास्त हट्टाकट्टा झाला होता। एक दिवस ते कुत्रं पिसाळलं, ते एवढं पिसाळलं की ते कोणावर जाऊन पडायचं, पण तो घराच्या बाहेर जात नव्हता। मी म्हटलं इतकं मोठं कुत्रं आहे का ते चावलं शेजारच्या पजाच्या लोकांचे पारले पोचले लेकरं असतात आणि कुत्रं जरी चावलं तर मुलगा दगावू पण शकते। अशा परिस्थितीत आपण काय करायचं? मी घरी कोणाला विचारलं नाही। माझी ताई राहते ते विरलीला, जवळच आहे गाव विरली उदासा, त्यांच्यावर खूप शेती आहे। तर शेतकरी म्हटलं तर काही ना काही शेतीवर औषधी फवारणी करतात, तर त्यांच्याकडे विषय असते। मी त्यांच्या घरी माझ्या ताईच्या घरी गेलो आणि ताईला सांगितलं, म्हणजे ताई म्हटलं असं असा विषय आहे, घरचं म्हणलं कुत्रं पिसाळला, पागल झाला, म्हणलं ते कावरलं, ते कोणातरी चावण्याची शक्यता मला नाकारता येत नाही। आणि घरी पण म्हटलं दिवसभर आपल्या घरी पोरबार येत राहतात, खेळत राहतात, तर त्याच्यामुळे म्हटलं असं काहीतरी आपल्याला विल्हेवाट लावायची आहे। ठीक आहे ना, म्हणे त्या कर्काच्या झुडपामध्ये ठेवली आहे मी औषध, कर्काची खूप झुडपा आहे तिथे ठेवली आहे म्हणे। मी माझ्या भाष्याला घेऊन तिथे गेलो आणि त्यातून एक पूर्ण निभर, म्हणजे मला वाटतं एखाद्या पोहोचलं असं ते जहर ते ठेवलं होतं, ते मी घरी घेऊन आलो। तेव्हा आईने मला विचारलं, ते सज्जावरती ठेवून दिलं वरती, तर माझ्या आईने मला विचारलं तू का आणलंस म्हणजे शिशीमध्ये? म्हटलं अशी अशी गोष्ट आहे, कुत्र कावरला, आपण त्याला आता आपल्या जेवणामध्ये टाकून त्याला द्यायचं म्हणून किंवा त्याला पाजून देऊ। मला विचारलं माझ्या आईने, आपण आज ह्या मार्गामध्ये जवळपास 35 वर्ष झालीच म्हणे, ह्या मार्गामध्ये हत्या करणं शिकवलेलं नाही। मग ते जनावरांची असो त्या मग आणखी दुसरी कोणाची असो, हत्या करणं ह्या मार्गावरती शिकवलेलं नाही। म्हणजे तुला कसा का विसर पडला? हे ऐकल्यानंतर मलाही वाटलं की हो, जनावर झालं मग काय झालं, पोचलेलं ते पागल जरी असलं तरी तो घरचा जीव आहे। तू भगवंताला विनंती कर म्हणे, तू आत्ताच्या आता भगवंतासमोर बस, भगवंताला विनंती कर की कुत्रा येथून बिलकुल गायब झाला पाहिजे।
काही करायची गरज नाही तुला. शिशी वर ठेवली होती सज्जावरती. मी आईचं ऐकलं, लगेच ज्योत लावले, अगरबत्ती लावली, कापूर लावला, भगवंताला विनंती केली. म्हटलं बाबा असा असा विषय आहे, हा कुत्र्याचे का करायचा आहे हे तुम्ही ठरवायच्याबद्दल काय करते, परंतु हा कोणाला चावला नाही पाहिजे किंवा गायब करायचा गायब करा, का करा ते करा. बस विनंती करून मी उठत नाही. तर सज्जावरनं गाडगाड गाडगाड घुमत घुमत शिशी आली आणि खाली पडली. आणि मी पडल्यामुळे मी पुसायला गेलो तेव्हा हा कुत्रा दिवाणमध्ये घुसला होता. दिवाणमध्ये एखादा भाग बाहेर जात नव्हता, जसं रावड सांडावल्या तोंडातून. आणि त्या संडाच्या सेप्टिक टँक मध्ये एकदा तो पडला होता. त्याला काढताना मला 1 तास लागला. मला पण भीती वाटत चावायची त्याची, म्हणून ते विष देऊन याला मारायचा मी प्रयत्न केला होता. आणि जेव्हा त्या शिशी खाली पडली तेव्हा लगेच तो कुत्रा दिवाच्या बाहेर निघाला. माझ्या घरासमोर गॅरीचं कंपाऊंड केलेलं आहे, गेट लावला होता त्याला. तो एकदम स्पीडनं घराच्या बाहेर निघाला. त्या मागेच मी आलो तेव्हा फक्त गेटवरील फक्त जाताना मला दिसला. त्याच्यानंतर कुत्रा दिसेनासा झाला, कुठं दिसला नाही मला तो. मी गावभर फिरलो, अरे बाबा का दिसला का तुम्हाला, दिसला का तुम्हाला माझ्या घरचे कुत्रा नाही म्हणे. कधी तो त्याला परत आमच्या घरी आला नाही आणि कधी कोणाला दिसला नाही. हा देवी शक्तीचा चमत्कार. म्हणून आपण जे म्हणतो ना, अलीकडे आई वडिलाचं कोणी ऐकत बिकत नाही, पण त्यांच्या जेवढं अनुभव असते. त्यांनी असं फुकट आयुष्य नाही घालवलं, त्यांना करते. म्हणून त्यावेळेस मला वाटलं की मी माझ्या आईचं जरी ऐकलं तर हे खूपच चांगलं होईल, कारण आपल्या मार्गावरती सत्य माझ्या प्रेमाची शिकवण आहे, हत्या करण्याची नाही. म्हणून प्रत्येक सेवकांनी हे लक्षात ठेवा, वेळोवेळी क्षणोक्षणी परमेश्वर तुम्हाला सहकार्य करते. फक्त आपल्याला काय अपेक्षित आहे भगवंताकडनं आणि भगवंताला काय अपेक्षित आहे आपल्याकडनं, तर त्याच्यामध्ये आले तत्वशब्द नियम. म्हणून प्रत्येक सेवकाने या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे. आता नितेशनं सांगितलं पुत्रप्राप्तीचा योग, काही जास्त भांडण करायची गरज नाही आहे. मला एक मुलगी झाली होती. मला वाटतं महोदय आश्रमचं आपलं काम सुरू होतं. तिथे मी गेलो तर तेव्हा एक विरला असतं ना, शेतामध्ये राहतं, इरला म्हणतो ना आपण, समजतं ना, असं इरलं होतं इथं. आणि त्या इरल्यामध्ये प्रतिमा होती भगवंताची आणि बाबाची. नेमकं काम सुरू व्हायच्या तयारीमध्ये होतं. ते आम्ही दोघे गेलो तिथे. त्या बाबाची प्रतिमा बघितल्यानंतर मला असं वाटलं की साक्षात परमेश्वर इथं बसले आहेत, बाबा आणि परमेश्वर. मी बाबांकडे इच्छा व्यक्त केली की परमेश्वरा, मला एक मुलगी आहे आणि आपला मार्गाचा नियम आहे की आपलं कुटुंब मर्यादित ठेवणे. आता याचे अर्थ अनेक होऊ शकतात. म्हटलं मी एक अडाणी मताने असं समजतो की आपलं कुटुंब मर्यादित ठेवणे म्हणजे 1 किंवा 2च मुले असले पाहिजे असं मी गृहीत धरतो. परंतु मला एक मुलगा जरी झाला परमेश्वरा तर मी फॅमिली प्लॅनिंगचा विषय निपटून टाकीन. मला मुलगा हवा, बस. 1-2 महिने जात नाही, प्रेग्नन्सी थांबली, बाबाच्या जन्माच्या दिवशी नॉर्मल डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. देवशक्ती तुमची इच्छा पूर्ण करेल. परंतु काही मागायचे असेल तर भगवंताला द्यावी लागेल, द्यावं लागेल की नाही. तर परमेश्वर तुम्हाला काहीच मागत नाही, फक्त परमेश्वर तुम्हाला मागते सत्य, मर्यादा आणि प्रेम. हे जरी आम्ही देऊ शकलो तर भगवंताकडनं तुम्हाला कुठल्याच प्रकारची कमतरता भासणार नाही. हा प्रत्येक सेवकाच्या कुटुंबाचा माझा सुद्धा तोच अनुभव. म्हणून आपल्याला आता वेळ भरपूर झालेला आहे. हा मार्गाचा प्रत्येक सेवक, बाबाचे वाक्य होतं, मेरे इस मार्ग पर कोई सेवक दुखी नहीं रह सकता, कोई सेवक गरीब नहीं रह सकता. आता गरीब आणि दुखी, आम्ही दुःखातून तर मुक्त झालो, आम्ही श्रीमंत झालो, म्हणजे 4 पैसे आपल्याकडे आले आहेत, घरदार सगळं, गाड्या गुड्या सगळ्याच्या झाल्या. प्रत्येक सेवकांच्या घरी तुम्हाला दुचाकी वाहन भेटल, एखादी अपार्टमेंट सोडून द्या. काही काही लोकांना डबल टिबल आहे की नाही. म्हणजे आम्ही कुठेतरी आमची उंची गाठली, आम्ही कुठेतरी सुखी समाधानी झालो. आता विषय असा येते त्याचा अतिरेक होता कामा नये. अलीकडे अतिरेक होता. भगवंताच्या कृपेने आम्हाला सगळंच काही मिळालं, सगळं मिळालेलं आहे. परंतु आपण नेहमी मार्गाच्या बाबतीमध्ये तत्वशब्द नियमाच्या विषयावरती आम्ही खूप बोलतो.
तसं आपलं आचरण आहे का? हा नियमाच्या विषयावरती आम्ही खूपदा बोलतो, खूपदा ऐकतो. बोलायलाही पाहिजे, ऐकायला पाहिजे, कारण ती आपली शिकवण आहे. परंतु कौटुंबिक विषय हा खूप महत्वाचा आला अलीकडे. मला वाटतं त्याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकलाच पाहिजे. कारण आमचे कुटुंब फार छोटेस अल्पच संख्येचं कुटुंब आहे आमचं. 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 आई वडिलांना पकडलं तर 4, पण एवढं कुटुंब असते. हम 2 हमारे 2, आमचे आई वडील 2, असा विषय असते. तर एकदा इतका छोटासा परिवार असताना सुद्धा कौटुंबिक कलह इतके आहेत, इतके भयानक आहेत. मी बघतोय की प्रत्येक सेवकाची हेच आमचं सगळं बरोबर आजी म्हणते, पण आमच्या घरी आणि बरोबर जमत नाही म्हणते. सासूच्या सुनेसोबत जमत नाही, सुनेच्या सासूसोबत जमत नाही, पोराचं बापासोबत जमत नाही, बापाच्या पोरासोबत नाही, न बहिणीच्या भावाच्या बिलकुल द्यायचं पडतच नाही. हे जे विषय आहे, आता सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहेत. ह्या विषय का बरं बिघडते कुटुंबातला? मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. आमच्या कुटुंबामध्ये शांतता जरी राहिली पाहिजे असं कोणा सेवकाला जरी वाटते आहे, तर एकच काम करायचं. कारण आमची जी मुलगी आहे, तुमच्या आमच्या सगळे जे मुली असतात ना, आपल्या मुलीच्या वयाची आपली सून पण राहते. आपल्या मुलीच्याच वयाची राहते सून. मग जितकं आपण आपल्या मुलीवरती प्रेम करतो आई वडील म्हणून, करायलाच पाहिजे. संतान आहे आपली. तर मग आपल्या मुलाच्या वयाची आपली सून आहे, मग तिच्यावर का आपण करू नये? तिच्यावर तेवढंच तुम्ही प्रेम ठेवलंच पाहिजे, आपली सून म्हणून. आता विषय हा येते की तुम्हाला जरी वाटतंय की भविष्यामध्ये म्हातारपणामध्ये आपल्या सुनानं पोरानं केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही सर्वप्रथम आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करा. नक्कीच करा. काही मागाची गरज आहे. भगवान भक्ती आहे, पण बघून आलेला आहे. तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांची किती सेवा करताय हे उघड्या परमेश्वर पाहते. तो संतान सुद्धा तुमची तशीच घडवते. तुमच्या मुलामुळा दिसते की आमचे म्हातारे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, आमची आई आमचे वडील त्यांचं खूप करते आहे. हे जे संस्कारच्या घरामध्ये निर्माण होतात, जेव्हा तुमची म्हातारपणाची वेळ येते तर हे उघड्या डोळ्याने मुलांना बघितलं राहते. ते मुलं सुद्धा तुमच्या करतील, सांगायची गरज नाही. आपली मुलगी जर शोधायची असेल तर त्या सुनेमध्ये शोधा, तुम्हाला त्या मुलीसारखी असेल. एखाद्या सुनेला आपली आई जर शोधायची असेल तर तिने आपली आई आपल्या सासूमध्ये शोधा. तुमच्या घरात भांडणं होणार नाही, अजिबात होणार नाही. घरी नेहमी आधार सन्मान तुमचा राहील. आणि ज्या कुटुंबामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते कुटुंब सर्वश्रेष्ठ कुटुंब, सगळ्यात सुखी कुटुंब, जगातला सर्वात एकमेव समाधानी कुटुंब कोणतं असेल तर ते कुटुंब आहे. आता अदरवाईज काही नाही हो. पैसे पाणी सगळं बरोबर आहे, गाड्या घोड्या शेती वाडी सगळे बरोबर आहे. दिवस निघला शिवून तेच, दिवस निघला तेच. ते हा भानगडी होता का म्हणे. बाबांनी आम्हाला मर्यादा शिकवलेली आहे. आमचं कुटुंब कसं घडलं पाहिजे हे आम्हाला शिकवलं आहे बाबांनी. तुम्हाला सर्व सेवकांना शिकवलेलं आहे. ह्या गोष्टी तुम्ही विशेष करून कुटुंबामध्ये आपल्या आचरणामध्ये आणा, जेणेकरून तुमच्याकडे बघितल्यानंतर शेजारच्या पजाच्या लोकांना वाटलं पाहिजे की पाहे परमात्मा ज्यांनी स्वीकारला तेव्हापासून सुख झालेच झाले, पण कुटुंबामध्ये सुद्धा किती मर्यादेने वागतात. तुमच्यामुळे इतर कुटुंब सुद्धा सुखी होतील. म्हणजे आमच्या इनडायरेक्ट समाज घडवण्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा राहिलेला आहे. हेच कार्य मंडळ करते. नापको मंडळाची जबाबदारी आहे की हा मार्ग कसा सांभाळून गेलेला पाहिजे. आज बी हा मार्गातला कार्य परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नागपूर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मदनकर साहेब सातत्याने हेच काम करतात. सातत्यानं सेवकाच्या सुखा दुःखासाठी मंडळात कार्य कसे वाढले पाहिजे यासाठी रात दिवस प्रयत्न करतात. म्हणून त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही बाकी सगळे मार्गदर्शक काम करतात. म्हणून मी पण जुडलोय. काही काम करत असताना चांगल्या माणसाच्या सोबत राहिलेला आपलं कधीही चांगलं होईल, काहीतरी शिकायला मिळेल म्हणून सुद्धा मी पण सुद्धा आवड निर्माण झाली माझी की आपण मंडळात काम करायला पाहिजे. मग प्रत्येक सेवकांनी ह्या मार्गामध्ये नेहमी सत्य बोला. म्हणजे तुम्हाला मध्ये कोणाशी काय बोललो ते आठवण ठेवायची गरज राहणार नाही. कारण ह्या मार्गाची शिकवण आहे. कारण हा मार्ग सत्याचा आहे. परमेश्वर हा सत्य आहे
सत्य हाच परमेश्वर आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, भरपूर वेळ झालेला. किती वेळ वाटलं पुढे? म्हणून प्रत्येक सेवकांनी इथून गेल्यानंतर नेहमी ज्या गोष्टी आपल्याला टाळता येतील, ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वातावरण खराब होईल, ज्या गोष्टी टाळता येतात त्या टाळण्याचा प्रयत्न करा. सुनेने सुनेगिरी दाखवू नये, सासूने सासूगिरी दाखवू नये, आई वडिलांना आपलं काही जण त्याच्यावरती मस्त राहिलं पाहिजे ह्या भांडीत राहू नका. हे सगळे आपले आहेत. एकमेकांशी आपल्याला आज नाही उद्या सहकार्य घ्यावंच लागणार आहे. आज सहकार्य करा तर उद्या सहकार्य मिळेल, ही भावना पाहिजे. एकोप्याची भावना पाहिजे. समस्या ही सामंजस्याने सोडवल्या जाते. समस्या ही समस्येने वाढते. 2-4 दिवसापूर्वी तुम्हाला अनुभव सांगतो. एक त्यागी सेवक आहे, कुठून माझ्या घरी आलेत सेवकींवरती. वाणी साहेब म्हणे माझी सोडचिठ्ठी करून द्या म्हणे, माझी सोडचिठ्ठी करून द्या म्हणे. माझ्या सासू बरोबर नाही, माझ्या नवरा बरोबर नाही ना. अरे म्हटलं तुझ्या आई वडिलाकडे कसं काय परिस्थिती आहे? परिस्थिती अत्यंत हालाकीची, परिस्थिती खराब, आणि ते सोडून 3 लाखाची माझे दिवस मागून द्या म्हणे. आणि हे कामं मार्गदर्शकाचे आहेत का? काय कुठं चाललो आम्ही? तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तिला हे समजून सांगितलं का तू अशा पद्धतीने वाग जेणेकरून तुझ्या सासूचं प्रेम तुझ्यावर राहील, तुझं प्रेम तुझ्या सासूवर राहील. आणि 4 दिवसानंतर मला भेट म्हटलं काय परिस्थिती मला सांगशील. आलीच नाही म्हणजे याचा अर्थ बरोबर आहे. ह्या ज्या भानगडी आहेत ना, हा प्रत्येक सेवकाच्या कुटुंबामध्ये थोडाफार का होईना आहे. खूप तक्रार येतात सेवकांच्या, दुःख काय म्हणून नाही सांगत, बाकी कोणती भानगड नाही सांगत, हेच भानगड आहे सगळ्यात. ह्या भानगडीत मुक्त व्हायचं जरी असेल ना, ह्या मार्गाचे तत्व शब्द नियमाचे तुम्ही आचरण जरी केलं तर निश्चितपणे भविष्यात तुम्हाला कुठल्या गोष्टी कमतरता भासणार नाही. हा मार्गाचा ही शिकवण आहे. म्हणून प्रत्येक सेवकाने मार्गावर तत्वशब्द नियमानं वागावं. मी पण वागायचा प्रयत्न करीन. बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल तर सर्वप्रथम भगवंताला, बाबांना, आईंना, इतर सर्व सेवक सेवकिनींना मी क्षमा मागते. आणि इथेच मी माझे 2 शब्द संपवते. सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार. का तुम्ही कावर बसले तिकडे?